फणस चोर बल्लू बंदर. एका सुंदर जंगलात बल्लू बंदर राहायचा. त्याला मेहनत करणं फार कंटाळा यायचा. पण जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी हाकायचा तर त्याला वाटायचं की तो सर्वश्रेष्ठ आहे. एक दिवस एक पोपट उडता उडता एका झाडाच्या वर येऊन बसतो. त्याला बघून बल्लू बंदर म्हणतो, अरे तू या झाडावर का बसला आहेस? तुला माहित नाही का, या झाडावर फक्त मीच बसतो. हे माझं झाड आहे. यावर बसण्याची तुझी हिम्मत कशी झाली? अरे मी पाणी शोधत इथे तिथे फिरत होतो. मला कुठेच पाणी नाही मिळालं. मी खूपच जास्त थकलेलो. तेव्हाच मला हे झाड इथे दिसलं आणि मी यावर येऊन बसलो. आणि तसंही यामध्ये एवढा राग येण्यासारखी गोष्ट काय आहे? या झाडावर बसण्याआधी तुला ही गोष्ट माहित असायला हवी की हे झाड माझं आहे आणि मी इथला दादा आहे. माफ कर बल्लू दादा, मी मानतो की तू खूप हिम्मतवान आहेस, पण जो हिम्मतवान असतो ना तो छोट्या छोट्या गोष्टींवर स्वतःला मोठं दाखवायचा प्रयत्न नाही करत. तर नक्की तुला काय म्हणायचंय? की मी हिम्मतवान नाहीये म्हणून मी या सगळ्या गोष्टी तुझ्या समोर सारख्या सारख्या बोलतोय? मला तर असंच वाटतंय. तू माझ्या झाडावर बसून माझीच इज्जत काढतोयस. तुला या जंगलात राहणं भारी पडू शकतं. तू काय हे जंगल खरेदी केलंयस का? मी एक थकलेला पाहुणा आहे. मला हे झाड दिसलं आणि मी त्यावर बसलो. यामध्ये एवढं राग येण्यासारखी काय गोष्ट आहे? झाडावर तर कोणीही बसू शकतं ना. या जंगलावर सर्वांचा समान हक्क आहे. गप्पपणे या झाडाच्या फांदीवरनं बाजूला हो, नाहीतर परिणाम वाईट होतील. ठीक आहे माकड भाऊ, मी आता इथून निघतो. बल्लू बंदरची अशी धमकी ऐकून पोपटाला खूप राग येतो आणि तो तिथून निघून जातो. आणि उडता उडता पोपट स्वतःशी बोलतो, खूप विचित्र आहे हा माकड. माहित नाही स्वतःला काय समजतो ते. पोपट उडता उडता तो आपल्या घरी जातो. आणि अशाच प्रकारे दिवस ओलांडून जातात. मग एक दिवस जंगलातले सगळे जनावरं इकडे तिकडे फिरत असतात आणि तितक्यात एका हत्तीचं लक्ष खूप जुन्या अशा झाडावर जातं. त्याला बघून हत्ती असं म्हणतो की, अरे हा तर चमत्कारच झाला. या झाडावर याआधी कधीही फुललेलं पान नव्हतं लागलं, पण आज यावर फणस कसं काय लागला? हत्तीने या गोष्टीची माहिती सगळ्या जंगलात सांगितली. त्यामुळे जंगलातले सगळे जनावर त्या फणसाला बघायला जातात. अरे वा, हा तर खरंच चमत्कार झाला. खरंच काहीतरी वेगळं घडलंय. गेल्या बऱ्याच वर्षांपासून या झाडाला काही नव्हतं लागलं आणि आज हे फणस लागलं. हो भावा, तुझं बोलणं तर बरोबर आहे. आणि अजून एक सगळ्यात हैराण करणारी गोष्ट तर ही आहे की या पूर्ण झाडावर फक्त एकच फणस आहे. हे असं कसं घडू शकतं? नक्कीच काहीतरी विचित्र आहे. तितक्यातच पोपट उडता उडता तिथे येतो आणि तो म्हणतो, अरे भावांनो, मी इथे तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय. खरं तर हे फणस जे या झाडावर उगवलं आहे ना, हे काही साधं फणस नाहीये. हे एक जादूचं फणस आहे. जो कोणी हे खाईल तो खूपच जास्त शक्तिशाली होईल. त्याच्या शरीरात अद्भुत शक्ती येतील आणि तो या जंगलाचा सर्वश्रेष्ठ प्राणी बनेल. हे सगळं तुला कसं काय माहित? तुला हे सगळं कोणी सांगितलं? हे बघ भावा, मी एक पक्षी आहे. कधी या जंगलात तर कधी त्या जंगलात जातच असतो. काल मी उडत उडत दुसऱ्या जंगलात गेलो होतो, तर त्या जंगलात मला एक ऋषी भेटले होते. त्यांनीच तर मला या फणसाबद्दल सांगितलं होतं. पण मला माहिती नव्हतं की ते फणस आपल्याच जंगलात आहे. म्हणूनच मी विचार केला की या गोष्टीबद्दल तुम्हा सर्वांनाही सांगू. जर खरंच हे जादूचं फणस असेल तर मग हे फणस फक्त मीच खाणार, कारण मी या जंगलाचा सर्वश्रेष्ठ प्राणी बनू इच्छितो. अरे हत्ती भावा, असं कसं? तू तर तसाही या जंगलातला सर्वश्रेष्ठ दिसतोस. तुला यापेक्षा जास्त सर्वश्रेष्ठ बनायची काय गरज आहे? गरज आहे तर आमच्या सारख्या कमजोर प्राण्यांना. आणि म्हणूनच तर हे फणस फक्त मीच खाणार. आणि तितक्यात पळता पळता बल्लू बंदर येतो. बल्लू बंदर सगळ्या गोष्टी ऐकतो आणि समजतो आणि त्याच्यानंतर म्हणतो की, हलवा आहे जो तुम्ही खाणार. या जंगलात मी सुद्धा राहतो आणि म्हणून या फणसावर माझा सुद्धा हक्क आहे. फक्त मीच हे फणस खाणार. मी शक्तिशाली आणि सर्वश्रेष्ठ माकड बनून या जंगलावरती राज्य करणार. वा बल्लू भावा, तू स्वतःचा निर्णय घेतलास जसं की तूच या जंगलाचा राजा आहेस. सगळ्या जनावरात त्या फणसला घेऊन खूप भांडणं होतात आणि ते आपसात खूप जोरजोरात भांडत असतात. त्यांच्या भांडणाला बघून पोपट असं म्हणतो की, अरे अरे, आपापसात असं भांडण करण्यापेक्षा यावर काही ना काही उपाय शोधा ना, कारण भांडण करून ते फणस कोणालाही नाही मिळणार. हो पोपटा, तू बरोबरच बोलत आहेस, पण असा काय उपाय शोधायचा?
ज्यामुळे हे फणस मलाच मिळेल. हे बघा, या जंगलाचा कोणीही राजा नाहीये, म्हणून आपण एक स्पर्धा ठेवूया. जो कोणी ही स्पर्धा जिंकेल त्यालाच हे फणस मिळेल आणि तोच आपल्या जंगलाचा राजा असेल. यामुळे असा फायदा सुद्धा होईल की या फणसाच्या सगळ्या शक्ती आपल्या जंगलाच्या राजालाच मिळतील. तुझं बोलणं एकदम बरोबर आहे. मी तर सांगतो की उद्याच ही स्पर्धा ठेवूया आणि जो जिंकेल त्याला हे फणस मिळेल आणि तोच आपल्या जंगलाचा राजा असेल. पण स्पर्धा तरी काय असणार, याचा निर्णय कोण घेणार? हे बघा, या स्पर्धेचा निर्णय मी घेणार, कारण मला या जंगलाचा राजा नाही बनायचंय. मी आहे एक लहानसा पक्षी, कधी इथे तर कधी तिथे. यात माझा काहीच फायदा नाहीये. पण या जंगलात मी राहतो म्हणून मला असं वाटतं की या जंगलाचा राजा एक योग्य प्राणी असावा, जो बघायला गेलं तर एक शक्तिशाली आणि सर्वश्रेष्ठ असेल. आणि होणारा राजा माझ्यासारखा हुशार सुद्धा असावा. अरे भावा, तुझी सगळी हुशारी ना त्या स्पर्धेमध्ये दाखव. हा तर सांग पोपटा, फणसासाठी स्पर्धा कधी ठेवायची? अरे भावा, हा निर्णय घेणारा हा पोपट आहे तरी कोण? आता हा पोपट आपल्याला सांगणार या जंगलाचा राजा कोण असेल ते. मी सांगतो ते ऐका आणि गप्पपणे हे फणस मला द्या आणि मलाच या जंगलाचा राजा म्हणून घोषित करा. भल्लू, तू इथून गप्पपणे निघून जा. फालतूची बडबड करू नकोस. जो निर्णय ठरलाय ना तसंच होईल. उद्या आपण स्पर्धा ठेवतोय आणि जो कोणी ही स्पर्धा जिंकेल तोच आपल्या जंगलाचा राजा असेल. बल्लू बंदर एक नाजूक बंदर होता. त्याला स्पर्धेत भाग घ्यायचा नव्हता आणि त्याची अशी इच्छा होती की न मेहनत करता तो चमत्कारी फणस त्याला भेटलं पाहिजे आणि त्यानंतर त्याची अशी इच्छा होती की या जंगलात तो राजा व्हावा. बल्लू बंदर हेच विचार करत होता. तितक्यात त्याच्या डोक्यात फणस चोरायचा आयडिया येतो. अरे वाह, हा उपाय माझ्या डोक्यात याआधी का नाही आला? तसंही देवाने मला खूपच हुशार बनवून पाठवलाय. तर का नाही, मी या जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना दाखवून देतो की खरा राजा फक्त मीच आहे. रात्रीच्या वेळी जंगलातले सगळे जनावर झोपलेले असतात. तेव्हा बल्लू बंदर त्या झाडाजवळ जाऊन झाडावरचं फणस चोरून घेतो आणि आपल्या घरात जाऊन तो सुरक्षित ठेवतो. दुसऱ्या दिवशी सगळे जनावर स्पर्धेसाठी एकत्रित होतात. तितक्यात बल्लू बंदर येतो आणि म्हणतो, हे बघा भावांनो, मला माहिती आहे की ही स्पर्धा आपल्या सगळ्यांसाठी किती महत्वाची आहे. पण अचानकपणे माझी तब्येत जरा खराब झाली आहे आणि मी या स्पर्धेचा हिस्सा नाही बनू शकत. आणि म्हणून मला असं वाटतं की जो कोणी या जंगलाचा राजा बनेल तो स्वतःच एक सर्वश्रेष्ठ प्राणी असावा. अरे बल्लू, तू खरंच या स्पर्धेत हिस्सा नाही घेत आहेस का? तुझ्याशिवाय आम्हाला मजाच नाही येणार. बल्लू बंदरची ही गोष्ट ऐकून पोपटाला काहीतरी शंका येते. त्यानंतर पोपट लगेच जाऊन फणसाच्या झाडावर जातो आणि बघतो की त्या झाडावर फणस तर नाहीच आहे. आणि पोपट सगळ्या जनावराला ही गोष्ट सांगतो. ऐका भावांनो, आपल्या बरोबर खूप मोठा धोका झालाय. आता ही स्पर्धा नाही होऊ शकणार. हे तू काय बोलतोयस पोपटा? स्पर्धा का नाही होणार? कारण फणसाची चोरी झाली आहे भावांनो. फणस चोरी गेलं ही गोष्ट ऐकून जंगलात गोंधळ होतो आणि सगळे शंका बल्लू बंदरवर घेतात. माझी तब्येत खूपच खराब आहे मित्रांनो, आता मी निघतो. असं कसं तुला जाऊ देऊ आम्ही? फणस चोरीला गेला आहे आणि जोपर्यंत ते फणस नाही मिळत तोपर्यंत इथून कोणीही नाही जाणार. हे बघा, माझी तब्येत खूपच खराब आहे आणि तसंही मी खूपच साधारणसा प्राणी आहे. मला राजा बनायची जराही इच्छा नाही आहे आणि म्हणून मी आता इथून निघतो. तुम्ही सगळ्यांनी आपापसात निर्णय घ्या की कोण या जंगलाचा राजा बनेल. सगळ्या जनावराला बल्लू बंदरवर शंका होती आणि जेव्हा बल्लू बंदर म्हणायला लागला की माझी तब्येत नीट नाही आहे, तर फणसच्या चोरीच्या गोष्टीवर विश्वास झाला. तर कोल्हा हत्तीच्या कानात म्हणतो की, हत्ती भावा, जर याला रंग्यात पकडायचं असेल तर याला जाऊ द्या. आपण चुपचापपणे याचा पाठलाग करूया आणि मग खरं काय आहे आणि खोटं काय आहे ते आपल्याला कळेलच. ठीक आहे. बल्लू बंदरला प्रत्यक्षित पकडायचं असा प्लॅन झाला. बल्लू, तू आजारी आहेस म्हणून तू घरी जाऊ शकतोस, पण तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही आम्ही घरी नाही पाठवू शकत. बल्लू मनातल्या मनात हसला आणि तिथून निघून गेला. ज्या प्रकारे बल्लू बंदर घरी जात होता त्याच प्रकारे जंगलातले सगळे जनावर त्याच्या मागे मागे जात होते. काही वेळात बल्लू आपल्या घरी पोहोचला. याला म्हणतात डोकं लावून हुशारी दाखवणे. या सर्वांना कसं मी मूर्ख बनवलं. मग बल्लू बंदर घरात आरामात जाऊन फणस खाणं सुरू करतो. हे जादूचा फणस खाऊन मी आता शक्तिशाली बनेन. आता थोड्याच वेळात मी या अद्भुत शक्तींचा मालक बनणार आहे. तितक्या सगळे जनावर आत शिरतात
तू स्वतःला सगळ्यात जास्त शहाणा समजतोस ना, पण तू हुशार नाही, मूर्ख माकड आहेस बल्लू. असं कसं बोलतोयस तू पोपटा? आठवतंय ना, तू माझी इज्जत काढत त्या झाडावरनं हाकललं होतस. तेव्हाच तर मी तुझी सुद्धा अशीच इज्जत काढायचा विचार केला होता. पण मी तर आहे एक लहानसा पोपट. मी तुझ्याशी स्पर्धा कशी काय करणार होतो? म्हणून हा पोपट तुझी तक्रार घेऊन माझ्याकडे आला होता आणि मी हे फणस जादूचं आहे असा प्लॅन बनवला. हो, खरं म्हणजे हे फणस जादूचं किंवा चमत्कारिक नाहीच आहे. हे तर एक साधारण फणस आहे, पण हे जादूचं आहे असं सांगून आम्हीच तुला मूर्ख बनवलं. तू कामचुकार आहेस हे आम्हाला माहित होतं. तू मेहनत तर करू शकत नव्हतास, म्हणून तू चोरी करशील हे सुद्धा आम्हाला माहित होतं. पण आम्हाला तुला योग्य रस्ता दाखवायचा होता, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केला. बल्लू, लक्षात ठेव, चोरी करणं पाप आहे. एखाद्या कमजोराची बेइज्जती करणं सुद्धा पाप आहे. बल्लू, तू चोरी केली आहेस आणि जंगलांच्या नियमानुसार चोरीची शिक्षा मृत्यू आहे. पण आम्ही तुला मारणार नाही, आम्ही तुला सुधारण्याची संधी देतोय. सगळ्यांची गोष्ट ऐकून बल्लू आपली मान खाली टाकतो. आज तुम्ही सगळ्यांनी माझे डोळे उघडले. आजपासून मी मेहनत करून खाईन आणि कुठल्याही कमजोराला बेइज्जत नाही करणार. बल्लूची ही गोष्ट ऐकून जंगलातले सगळे जनावर खूप आनंदित होतात. त्या दिवसानंतर बल्लू सगळ्यांसोबत खूप चांगल्या प्रकारे राहतो. नंदनवनात शेरसिंग राजा झाल्यापासून चोरीमारी, लूटपाट किंवा लढाई झगडे काही होत नसत. सगळे प्राणी एकत्र मिळून आनंदात राहत. परंतु अशा या रामराज्यात एक दिवस मात्र चोरीची घटना घडली. अघटित झालं महाराज, अघटित झालं. आजपर्यंत या राज्यात कधीही चोरी झालेली नव्हती, परंतु आज झाली. चोरी, आणि तीही आमच्या राज्यात? होय महाराज, आजच सकाळी माझ्या घरातून कोणीतरी माझा मोबाईल घेतला. तू काळजी करू नको, तुला तुझा मोबाईल नक्की मिळेल. राज्यात घडलेल्या पहिल्यांदा चोरीच्या प्रकरणामुळे शेरसिंग एकदम सजग होतो. म्हणूनच दुसऱ्या दिवशी तो आपला खास सल्लागार बल्लू माकडाला बोलवतो. महाराज, मला या नदीच्या काठावर का बोलवलं आहे? सर्व ठीक तर आहे ना? काहीही ठीक नाहीये बल्लू. काल पहिल्यांदा आपल्या जंगलात चोरी झाली आहे. चोरी? आणि तुम्ही असताना? हो, आणि म्हणूनच मी तुला इथे बोलवलेलं आहे. सांगा महाराज, मी तुमची कशा प्रकारे सेवा करू शकतो? माझ्या सर्व मंत्र्यांमध्ये तू सर्वात बुद्धिमान आहेस. आता तूच सांग की मी चोराला कसं पकडायचं. ते तुम्ही माझ्यावर सोडून द्या महाराज. आता बघा माझा कमाल. मग बल्लू माकडाने आपल्या सगळ्या गुप्तहेरांना कामाला लावलं. काही दिवसानंतर भीमा लांडगा एका डुकराला मोबाईल विकताना दिसला. बघ बाबा, 50,000चा मोबाईल मी तुला 5,000 देतोय. यापेक्षा कमी नाही होणार. मला वाटतं की हा मोबाईल चोरीचा आहे. नाही, हा मोबाईल मला फुकट मध्ये पण नाही पाहिजे. या दोघांचं बोलणं झाडामागे लपलेला एक ससा ऐकत होता. अच्छा, तर मोबाईलचा चोर भीमा भेडी आहे. मी आताच ही गोष्ट बल्लू माकडाला जाऊन सांगतो. ससा दबक्या पावलांनी ही गोष्ट बल्लू माकडाला सांगतो आणि बल्लू माकड ही गोष्ट महाराज शेरसिंगना जाऊन सांगतो. महाराज, चोराचा पत्ता लागला आहे आणि यावेळी तो आपल्या मध्येच आहे. आता तुम्हीच त्याला पकडून दंड द्या. आपल्या राज्यात चोरी करणाऱ्याचे हात कापून टाकले जातात आणि खोटं बोलणाऱ्याला तर मारूनच टाकलं जातं. म्हणूनच मी चोराला म्हणतो की स्वतः आपला गुन्हा कबूल करा, की त्याला हात कापायचे आहे की आपला जीव गमवायचा आहे. शिक्षेची गोष्ट ऐकल्यानंतर कोणताच प्राणी आपला गुन्हा कबूल करायला तयार होत नाही. तेवढ्यात चलाक बल्लू माकड म्हणतो, महाराज, आपल्या जंगलात पहिल्यांदा चोरी झाली आहे, म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की चोराला सुधारण्याची संधी द्या. जर चोर स्वतःहून आपला गुन्हा कबूल करत असेल तर त्याला माफी देऊन द्या. चतुर बल्लू माकडाचा सल्ला शेरसिंगला चांगला वाटतो. ठीक आहे, मला बल्लूची आयडिया आवडली आहे. जर चोराने स्वतःचा गुन्हा स्वतः कबूल केला तर मी त्याला माफ करून टाकेल. शेरसिंगचं बोलणं ऐकून लांडगा म्हणतो, महाराज, मोबाईल चोरला आहे, मला माफ करून टाका. लांडग्यापासून मोबाईल घेऊन शेरसिंग त्याला माफ करतो आणि तो मोबाईल हरणाला परत देतो. आणि हे पाहून सगळे प्राणी खुश होतात. काही दिवसानंतर हरिण आणि हरिणी गौरी गाईच्या घरी जातात. या सांगा, कसं काय येणं केलं? खर तर गोष्ट अशी आहे की हिरणीकडे ना दूध येत नाही आणि आमचा मुलगा ना खूप लहान आहे. जर त्याला दूध नाही मिळालं ना तर तो भुकेने मरून जाईल. म्हणूनच आम्ही तुमच्याकडे दूध घ्यायला आलो आहे. हो, मी तुम्हाला दूध जरूर देईन आणि जर लहान बाळाला हवंय तर मी पैसेही घेणार नाही. आणि अजून एक गोष्ट, उद्यापासून दूध मी तुमच्या घरीच पोहोचवत जाईन, म्हणजे तुम्हाला इथपर्यंत येण्याचे कष्ट नाही होणार. गाय आणि हरिणाचं बोलणं झाडावर बसलेलं एक रानमांजर ऐकत असतं.
मी दूध घ्यायला गेलो तर म्हातारी नाही म्हणते मला आणि हिरणीला फुकटात देत आहे दूध. आता बघ मी तुला कशी अद्दल घडवतो. आता त्या मांजराला दूध हवं असतं. दुसऱ्या दिवशी गौरी गाय बादलीभर दूध भरून सुमन बकरीला सांगते, जा सुमन, हरिणीला दूध देऊन ये. आणि हा, उद्यापासून मी बादलीभर दूध बाहेरच ठेवत जाईल. तू सकाळी लवकर नेऊन तिला देत जा. बकरीला दूध घेऊन जाताना तो बोका मनातल्या मनात म्हणतो, उद्या सकाळी तुझं दूध चोरीला जाणार आहे म्हातारी, बघ आता. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वीच गौरी गाय बादलीभर दूध घेऊन ते घराबाहेर ठेवते. झाडावर बसलेला बोका याच गोष्टीची वाट पाहत होता. संधी मिळताच तो दुधाची बादली घेऊन उभा राहतो आणि मग सगळं दूध पिऊन ती रिकामी बादली घेऊन लांडग्याच्या घरासमोर ठेवतो. आणि अशा तऱ्हेने ही चोरी पुढे 3-4 दिवस चालूच राहते. त्रस्त झालेली गौरी तिची तक्रार घेऊन शेरसिंग जवळ जाते. महाराज, असं वाटतंय की आपल्या जंगलाला कोणाची तरी दृष्ट लागली. आता हे पहिल्यासारखं सुरक्षित नाही राहिलं. असं का म्हणत आहे तू गौरी? कोणीतरी तुला दुःख दिलं का? होय महाराज, माझ्या घरातून माझ्या दुधाची रोज चोरी होते आणि रिकामी बादली लांडग्याच्या घरासमोर सापडते. महाराज, मला तर वाटते की हा कोल्हाच चोर आहे. हो, पहिले पण त्याला मोबाईल चोरीसाठी पकडलं होतं, पण बल्लूच्या सांगण्यावर आपण त्याला सोडलं होतं. काय तुम्हा सर्वांना असं वाटतं की कोल्हाच चोर आहे? हो हो, आम्हालाही असं वाटतं की कोल्हा चोर आहे. माफ करा महाराज, पण मला नाही वाटत की कोल्हा चोर आहे. तुला असं का वाटते बल्लू? यासाठी की जर कोल्हा चोर असता तर खाली बाल्टी त्याने आपल्या घरासमोर कधीच सोडली नसती. आता चोराला कसं पकडायचं महाराज? चोराला पकडण्याची अक्कल आपला सर्वात बुद्धिमान सहाय्यक बल्लूच आपल्याला सांगेल. सांग बल्लू, चोर कसा पकडायचा? चोराला पकडायचा एक सोपा उपाय आहे महाराज. आज रात्रीपासूनच गायीच्या घराच्या बाहेर आपले गुप्तचर लपून त्याच्याकडे वाट ठेवतील. जसा चोर दूध चोरायला येईल आपल्याला माहिती पडेल. हो, मग आपण शिक्षेचा ऐलान करू. ही सगळी गोष्ट तो लबाड बोका ऐकत असतो. जोपर्यंत तुम्ही पहिरा देणार तोपर्यंत मी दूध चोरणारच नाही, म्हणजे पकडल्या मी जाणारच नाही. आणि त्या रात्रीपासूनच गौरी गाईच्या घराच्या आजूबाजूला गुप्तहेरांचं जाळं बसवलं जातं. झाडावर बसलेला लबाड बोका हे सगळं पाहत असतो. मुलांनो, बिल्ल्याला पकडणं मुश्किलच नाही, नामुमकिन आहे. रात्रीच्या वेळी गौरी गाय दुधाची बादली घराबाहेर ठेवते, परंतु सकाळ होऊन सुद्धा दुधाची चोरी मात्र होत नाही. कित्येक दिवस गुप्तचरांचा पहारा असून देखील चोरी सापडतच नाही आणि कोणत्याही रात्री दुधाची चोरी होतच नाही. त्यामुळे काही दिवसानंतर शेरसिंग बल्लू माकडाला नदी किनारी बोलवतो. बल्लू, मी तुझी अक्कल आणि माझी ताकद पूर्ण लावली, तरीही अजूनपर्यंत चोर पकडला गेला नाही. आता काय करायचं? महाराज, माझ्या बुद्धीचा उपयोग तर अजून झालेलाच नाहीये. म्हणजे आपण गायीच्या घराबाहेर गुप्तचरांचा पहारा टाकला होता ना, ते काय होतं? ते काय होतं हे सगळं तुम्हाला काही दिवसात माहिती होऊनच जाईल. बस तुम्ही उद्या सकाळी ना दरबार बोलवा आणि जसं मी सांगतो तसंच करत जा महाराज. शेरसिंगला बल्लू माकडाच्या अक्कल हुशारीवर पूर्ण भरोसा असतो, म्हणूनच त्याच्या सांगण्यानुसार तो सगळ्या जनावरांची सभा बोलवतो. मित्रांनो, बरेच दिवस आपल्या गुप्तचरांनी गायीच्या घराबाहेर पहारा दिला, परत चोर पकडला गेला नाही. म्हणूनच मी या जंगलातील सर्वात बुद्धिमान मंत्री बल्लू माकडाला चोर पकडण्यासाठी फक्त 3 दिवसाची मुदत देतो. 3 दिवसात जर त्याने चोराला नाही पकडलं तर त्याला चोर म्हणून पकडल्या जाईल. मला मंजूर आहे. आणि दुसऱ्याच क्षणी बल्लू माकड म्हणतो, चोर मिळाला आहे महाराज. दुधाचा चोर कोल्हा आहे. कोल्ह्याला पकडून घ्या महाराज. कोल्हा चोर आहे? पण तू तर असं म्हणत होता की कोल्हा जर चोर असता तर खाली बकेट आपल्या घरासमोर नसती ठेवली त्याने. म्हटलं होतं, पण आता म्हणतो आहे की कोल्हाच चोर आहे. आणि ही सगळी गोष्ट इतर प्राण्यांबरोबरच लबाड बोकाही ऐकत असतो. कोल्ह्याला अटक केली गेली पाहिजे. काही क्षणातच लांडग्याला अटक करून शेरसिंगासमोर आणलं जातं. हा अन्याय आहे महाराज. माकडाने स्वतःला वाचवण्यासाठी मला फसवलेलं आहे महाराज. मी चोर नाहीये. आमच्या जंगलात पहिले कधीच चोरी नाही झाली होती, पण तू मोबाईल चोर मध्ये पकडला गेला होता, म्हणून माझं म्हणणं आहे की चोर तूच आहे. आणि मग काही वेळात शेरसिंग बल्लू सोबत चर्चा करून लांडग्याच्या शिक्षेचं फरमान सुनावतो. कोल्हा पहिले पण चोरीमध्ये पकडला गेला होता. हा त्याने केलेला दुसरा गुन्हा आहे, म्हणून याची शिक्षा आहे की याला आपल्या जंगलातून बाहेर काढलं जात आहे. शिक्षा होताच लांडग्याला दुसऱ्या जंगलात पाठवलं जातं.
दुसऱ्या दिवशी गौरी गाय दुधाची बादली घराबाहेर ठेवून म्हणायला लागते, भलं कर देवा राजा शेरसिंगला, आता माझ्या घरातून दुधाची चोरी होणार नाही. गौरीचं बोलणं ऐकून झाडावर बसलेला बोका म्हणतो, म्हातारे, दूध तर आताही चोरीला जाईल, कारण दुधाचा चोर कोल्हा नाही, मी आहे. काही वेळातच संधी मिळता बोका दूध चोरायला खाली उतरतो. बादलीला हात लावणार इतक्यात शेरसिंग आणि त्याचे साथीदार तिकडे येतात. तिथंच थांब बिल्ल्या, एक कदम पण समोर टाकला तर तिथेच तुला चिरून टाकेल. रंगेहात पकडल्यानंतर लबाड बोका एकदम गयावया करू लागतो, मला माफ करा महाराज, माझ्याकडनं चुकी झाली आहे. तुला काय वाटलं की तू कधी पकडल्या नाही जाशील? अरे तुला पकडण्यासाठी आम्ही एक प्लॅन बनवला होता. ऐकायचं आहे तर ऐक. जेव्हा गाईच्या घराबाहेर आम्ही गुप्तचरांना लपून चोरावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं, तेव्हा आम्हाला माहिती होतं की चोर चोरी करायला येणार नाही. म्हणूनच काही दिवसानंतर आम्ही चोर पकडल्या गेल्याचं नाटक केलं. कोल्हा पहिलेही चोरीच्या आरोपाखाली पकडला गेला होता, म्हणून त्याला चोर सिद्ध करणं आमच्यासाठी खूप सोपं होतं. आणि मग आम्ही सर्व प्लॅन कोल्ह्याला सांगितला आणि कोल्हा आमच्या प्लॅन मध्ये सहभागी झाला. त्यानंतर मी कोल्ह्याला शिक्षा दिली आणि तू बिनधास्त झाला. तुला वाटलं की तुझ्या पापांची शिक्षा आता कोल्ह्याला मिळालेली आहे, म्हणूनच आता तुझ्यावर कोणी संशय घेणार नाही. पण ही तुझी चूक होती. तुला सरळ हातांनी पकडण्यासाठीच आम्ही हा प्लॅन बनवला होता. आणि तू पकडला गेला. गौरी, आता आम्ही याला इतकी कडक शिक्षा देऊ की मग पुन्हा कोणीही या जंगलात चोरी करण्याची हिम्मतही करणार नाही. दुसऱ्या दिवशी शेरसिंग लबाड बोक्याला कठोर शिक्षा सुनावतो आणि बल्लू माकडाला अक्कल हुशारीने चोरी पकडल्यामुळे इनाम दिलं जातं.